आणि या बातमीवरती राहणारच आहोत। मात्र आत्ताची आणखी एक मोठी बातमी समोर येते। सर्वोच्च न्यायालयाचं YouTube हॅक झाले। सर्वोच्च न्यायालयाच्या जागी रिपल नावाचं चॅनल दिसू लागलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या व्हिडिओच्या जागी आता क्रिप्टोकरन्सीशी संबंधित व्हिडिओ दिसू लागलेले आहेत। आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय। सर्वोच्च न्यायालयाचं म्हणजेच सुप्रीम कोर्टाचं YouTube हॅक झालेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या जागी किंवा त्यांचं जे थेट प्रक्षेपण होत असतं त्याचबरोबरीने महत्त्वाच्या अशा स्वरूपाचे व्हिडिओज जे पडत असतात त्याऐवजी रिपल नावाचं हे चॅनल दिसू लागलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे यांच्याकडनं। राम, काय अधिक माहिती? बिलकुल, सुप्रीम कोर्टाच्या या युट्यूबच्या चॅनलवरून अतिशय महत्त्वाच्या सुनावण्या होत असतात। खरं तर आज शुक्रवार आहे, मिसलेनियस डेज आहेत आणि महत्त्वाच्या सुनावण्या आज होत नाहीत, परंतु तरी सुद्धा युट्यूबचं चॅनल सुप्रीम कोर्टाचा हॅक होणं ही मोठी गोष्ट आहे आणि यंत्रणेसाठी सुद्धा हा अलर्टचा इशारा आहे। आणि चॅनलवर XRPच्या जाहिरातीचे जे व्हिडिओ आता दाखवले जात आहेत आणि यापूर्वी सुद्धा काही सुनावणीच्या वेळेस पूर्ण स्क्रीन जी आहे ती ब्लॅकआउट करण्यात आली होती आणि वेगवेगळ्या जाहिराती दाखवण्यात आलेल्या होत्या। त्यामुळं खबरदारी ही साधारणतः आठवड्याभराची घटना आहे आणि त्यानंतर दुसऱ्याच आठवड्यामध्ये पुन्हा हॅकर्सने हे संपूर्ण युट्यूब चॅनल जे आहे ते हॅक केलेलं आहे। भारतीय यंत्रणा जे आहेत ते प्रयत्न करत आहेत आणि कसं हे हॅकर्सला रोखायचं, कारण सुप्रीम कोर्टच्या सुनावणी ज्या असतात त्या अतिशय महत्वाच्या असतात। आताच नुकतंच कोलकात्यामधील जी RG मेडिकल कॉलेजच्या संदर्भामधली केस होती, हत्या आणि बलात्कार प्रकरण, तर त्याची सुद्धा लाईव्ह स्ट्रीमिंग जी आहे, लाईव्ह सुनावणी या कोर्टाच्या या युट्यूबच्या चॅनलवर झाली होती। त्यामुळे अतिशय संवेदनशील या सुनावण्या असतात आणि सर्वांचं लक्ष असतं। एक प्रकारे टेक्नॉलॉजीवर एक हल्ला करण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणता येईल। अगदी। मात्र ही जी रिपल कंपनी सध्या आपल्याला पाहायला मिळते सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टाकल्यानंतर त्यामागे कोण आहेत, कशासाठी हे हॅक केलेलं आहे याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? बिलकुल, त्याबद्दल अजूनही माहिती मिळालेली नाहीये, परंतु आरोप आणि प्रत्यारोप चालू आहेत। कारण कंपनीनं युट्यूबवर दावा केलेला आहे की युट्यूब हे हॅकर्सला थांबवण्यासाठी रोखण्यासाठी अयशस्वी ठरलेलं आहे। त्यामुळं आरोप जो आहे तो थेट आता युट्यूबवर केला जातो या कंपनीतर्फे। नक्कीच, म्हणजे युट्यूबशी संपर्क साधून सर्वोच्च न्यायालयाने यावरती काही तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे का? नेमकी कोणाशी या संदर्भात बोलणी झालेली आहेत, काही कळू शकली का? खरं तर सुप्रीम कोर्टाचं किंवा सरकारचं एक वेगळी यंत्रणा असते आणि त्यानुसार तात्काळ युट्यूबला सुद्धा या संदर्भामध्ये कळवलं जातं। ती प्रोसिजर जी आहे ती सुरू केली असणार आहे। लवकरच संध्याकाळपर्यंत यावर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे। मात्र हे कधीपर्यंत राहणार? कारण अजूनही सुप्रीम कोर्टाचं आपण जर यूट्यूबवरती नाव टाकलं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तर तिथे रिपलच अजूनही पाहायला मिळते। 217K इतके सबस्क्रायबर्स त्याच्यामध्ये आहेत। बरोबर आहे, म्हणजे की साधारणतः 2.25 लाख हे सबस्क्रायबर आहेत आणि आता जी आहे ती प्रक्रिया जेव्हा उघडकीस आले स्ट्रीमिंग मध्ये सुद्धा स्ट्रीमिंग ते बंद करण्यात आलेलं आहे। तर सुप्रीमकोर्टामध्ये महत्वाचे केसेस असतात, चीफ जस्टिस असतात आणि न्यायाधीश असतात। त्यामुळं हे अशा प्रकारचं लाईव्ह स्ट्रीम आहे ते बंद केलं जात आहे, परंतु जे मूळ सुनावणी असते ते सुरू ते त्यावर परिणाम होतो। त्यामुळं ज्या यंत्रणा आहेत आणि सायबरची जी टीम आहे याच्यावर काम करते आणि माहिती जी मिळते ती आज संध्याकाळपर्यंत यावर तोडगा काढला जाईल। नक्की रिपल कंपनी कुठली आहे याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? रिपल कंपनी ही US बेस अमेरिकेची कंपनी असल्याची माहिती मिळते आणि त्यांच्या ज्या जाहिराती आहेत त्या आता दिसू लागलेल्या आहेत, परंतु त्या कंपनीला सुद्धा कंपनीचं म्हणणं हेच आहे की आपल्याला सुद्धा हे माहित नाही की अचानक जाहिराती या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर कशा काय येतात। त्यामुळे कुठेतरी जे नियम असतात किंवा लूपहोल्स असतात तर युट्यूबचे लूपहोल्स हे शोधलेले आहेत हॅकर्सने, हे पाहावं लागणार आहे। नक्कीच, धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीसाठी। तर रिपल ही अमेरिकन बेस्ड कंपनी सध्या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टाकल्यानंतर पाहायला मिळते। ही कंपनी डिजिटल पेमेंट कंपनी आहे। क्रिप्टोकरन्सी आणि XRP लेझर वापरणारं नेटवर्क आणि प्रोटोकॉल त्यांनी तयार केलेला आहे अशी ही रिपल कंपनीची ख्याती आहे आणि ती अचानक दिसू लागलेली आहे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाच्या ऐवजी। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे जे सगळे निकाल आपल्याला पाहायला मिळतात किंवा वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतात ते आता पाहायला मिळत नाहीये।